मी रस्ते देतात ते किंवा विकास कामं होतात ते, पाणी देतात ते, या किंवा गटर लाईन देतात ते, ज्या निरंतर चालणाऱ्या विकासाच्या प्रक्रिया तुम्ही देत आहात ते तुमचं लोकप्रतिनिधीमधून काम आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय देणार आहात का? तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही संस्कार द्या. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ह्या तरुण पिढीला दिशा द्या ना. तुम्ही काहीतरी विजन दाखवा ना. तुम्ही काय राजकारणाच्या इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर करणार असाल तर ह्या तालुक्याला, संस्काराच्या तालुक्याला, छत्रपतींच्या तालुक्याला वेगळी दिशा लागेल. आपण सगळी मंडळी त्याच्यात भरकटले जाऊ, आपण सगळ्यांचा त्याच्यामध्ये ऱ्हास होऊन जाईल. आणि म्हणून ही गोष्ट कुठंतरी थांबली पाहिजे. ही आमच्या मनाला कुठंतरी इतक्या मोठ्या प्रमाणात लागली आहे की या तालुक्यामध्ये उमेदवार म्हणून कोणी उभं राहणार आहे, तो त्याच्या पद्धतीने त्याचा प्रचार यंत्रणा करणार आहे, तो निवडून येईल, ते जे काय होईल ते होईल. पण आता जे डमी उमेदवार उभे केले का हो, 2 शरद सोनवणे आणले. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही, तुम्ही 2 शरद सोनवणे आणताना अरे तालुक्यात एकच शरददादा सोनवणे हे तुम्ही विसरलात 2 शरद सोनवणे आणताना. आता हे नक्की आणलेत कुणी ना, याचा खुलासा करण्यासाठी आपण इथे बसलो की जो माणूस अहोरात्र या तालुक्याच्या विकासासाठी झटतोय, एक विजन घेऊन या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झगडतोय, रात्रीचा दिवस करतोय, गोरगरिबांना मदतही करतोय. हा तालुका उभा करायचा आहे, छत्रपतींचा उंच पुतळा झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात पर्यटन झालं पाहिजे, बिबट्या या ठिकाणी बिबट सफारी झाली पाहिजे, त्यानंतर बिबटच्या अनुषंगाने जे संघर्ष होतोय तो संघर्ष थांबला पाहिजे, हा तालुका सुरक्षित झाला पाहिजे, आजूबाजूच्या तालुक्यांपेक्षाही उंचीचा नंबर 1चा तालुका करण्याचं ज्याच्या डोक्यात संकल्पना आहे त्याच्या डोक्यात इतके घाणेरडे विचार कधी येणार नाही. किती घाणेरडे विचार असावेत. तुम्ही इथून निफाडला जावत, तिथं तुमचा कार्यकर्ता पाठवत, त्या कार्यकर्त्याने विशाल पाटील भुजबळांनी तिथे जाऊन त्यांच्या मेवण्याच्या माध्यमातून एखादा उमेदवार तयार करावा आणि तो आणावात. आज तो उमेदवार कुठे आहे? का तुम्ही लोकांची दिवाळी खराब करताय? अरे साधी कुटुंब आहेत ती, इतकी साधी कुटुंब आहेत की ती कोणत्याही अँगलने तुम्ही त्यांना दबाव टाकताय. तुम्ही गाड्या काय देताय, पैसे काय देताय, अरे काय करताय? इतका वेळ तिकडं वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मतदारांपर्यंत गेला असता तर अधिकची मतं तुम्हाला वाढली असती. यामध्ये जे 2 शरद सोनवणे त्यांनी आणलेले आहेत, एक आहेत निफाड नाशिकचा शरद शिवाजी सोनवणे. ते आणण्याचं काम केलं आहे ते विशाल मोहन पाटील भुजबळ यांनी. त्यांचा मेव्हणा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणावरून तो निफाडवरून त्या शरद सोनवणे आणलेले आहेत. त्याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. दुसरं शरद सोनवणे नगर पारनेर या ठिकाणी हिंगणगाववरून आणलेला आहे, तो आणला आहे अतुल भाऊसाहेब भांबेरे. हे दोन्ही कार्यकर्ते कोणाचे हो? हे अतुल शेठचे कार्यकर्ते. बरं, मग हे अतुल शेठचे कार्यकर्ते तर त्यांनीच कसे आणलेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. तुमच्याकडं 2 दिवसापूर्वी जशी त्या कुटुंबाने बाईट दिली तशी त्या उमेदवारांनी देखील, दोन्ही शरद सोनवणेंनी बाईट दिली. एकाने तर तुम्ही पाहिलं आहे समोर कागद त्याचं धरलेलं आहे दुसऱ्या माणसाने, तो वाचतो आहे. त्याच्या पलीकडं दुसऱ्याने जी बाईट दिली त्याच्यात तो इतक्या मोठ्या प्रमाणात बोलतो आहे की मला तालुक्याचा विकास करायचा आहे, ज्याला तालुकाच माहीत नाही. त्याला स्क्रिप्ट लिहून कोण देतं आहे त्याची व्हिडिओ आमच्याकडे. बरं, याच्या पुढे जाऊन तुमच्या सगळ्यांचा पुरावा असणारा एक पुरावा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तो पुरावा असा आहे की जे फॉर्म भरले गेलेले आहेत, पहा 29 तारखेला 16 नंबरला एक फॉर्म आला आहे, तो शरद शिवाजी सोनवणेंचा. कोण आहे या शरद सोनवणेंना, या शरद शिवाजी सोनवणेंना सूचक कोण आहे? तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील नसतील, पण मला या तालुक्याच्या तमाम जनतेसमोर आज ठेवायचे की यांना सूचक कोण आहे. त्याला 1 नंबरला सूचक आहे कोमल स्वप्नील डेरे. कोण आहे त्या कोमल स्वप्नील डेरे? या कोमल स्वप्नील डेरे आहेत श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय तानाजी शेठ डेरे यांचे सुनबाई आहेत. का तानाजी शेठ डेरेंच्या सुनबाई त्यांना सूचक ते घेऊ शकले? इतकी ओळख का शरद शिवाजी सोनवण्यांची निफाडवाल्यांची? दुसरे सूचक आहेत त्यांना श्रीराम पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर गणेश रासने. तिसरे सूचक आहेत श्रीराम पतसंस्थेचे संचालक अनिल तुकाराम थोरात. चौथे सूचक आहेत मंगेश दत्तात्रय नलावडे, महाव्यवस्थापक श्रीराम पतसंस्था. अशीच सगळे सूचक. अजित शामराव शिरसाट श्रीराम पतसंस्थेचे कर्मचारी, नारायण सीताराम दरंदाळे श्रीराम पतसंस्थेचे एक शाखा व्यवस्थापक, ज्ञानेश्वर धोंडीभाऊ खराडे श्रीराम पतसंस्थेचे वसुली अधिकारी. का हो? श्रीराम पतसंस्थेचा आणि या शरद शिवाजी सोनवण्यांचा संबंध काय हो? काय संबंध? हा संबंध जुन्नर तालुक्याच्या आम जनतेसमोर गेला पाहिजे. हा संबंध आहे की हा शरद शिवाजी सोनवणे हा
मांजरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणावरून सन्माननीय उमेदवार अतुल वल्लभ बेनके यांनी आणलेलं आहे। हे सिद्ध होतं आहे, याचे पुरावे आहेत। जे विशाल पाटील भुजबळ त्यांच्या स्वतःच्या MH14 13-14 गाडीत गेले होते त्याचे फुटेज, त्याचे फोटो आमच्याकडे आहेत। आता आपण दुसऱ्या शरद बाबासाहेब सोनवणेवर बोलू। दुसरा शरद बाबासाहेब सोनवणे यांनी आणला हिंगणगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर। हा शरद बाबासाहेब सोनवणे, याला सूचक कोण आहे माहिती आहे? तर याला सूचक आहे श्रीराम पतसंस्थेचे कर्मचारी रामदास श्रीधर खेबडे। दुसरे सूचक आहेत दीपा गणेश बुगदे, कर्मचारी श्रीराम पतसंस्था। तिसरे सूचक आहे विद्या अनिल थोरात, कर्मचारी श्रीराम पतसंस्था। चौथे सूचक आहेत कृष्णागर पाटील व कोल्हे, हे जो श्रीराम पतसंस्थेचा त्या ठिकाणी जो हॉल आहे ना, ते हॉल स्वतः त्यांच्याकडे चालवतात ते। त्याच्यानंतर आहेत मंगेश गणेश रासने, हे संचालक आहे श्रीराम पतसंस्थेचा। काय संबंध आहे याही शरद बाबासाहेब सोनवणेचा आणि या श्रीराम पतसंस्थेच्या संचालकांचा, कर्मचाऱ्यांचा? तो संबंध असा आहे की ही श्रीराम पतसंस्था बेनके साहेबांची। अतुल वल्लभ शेठ बेनके त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत। तुम्ही संस्कार द्यायला निघालेत ना, तुम्ही तालुक्याचा विकास करायला निघालेत ना, मग हा तालुक्याचा विकास का? हा तालुक्याचा विकास का? अशा पद्धतीने तुम्ही लोक आणून उभी कर। अरे मग तुम्हाला एक शरद दादा जो तालुक्यात गेले 14-15 वर्ष सातत्याने संघर्ष करतोय, दिवस पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत जनमानसांच्या मदतीला धावतोय, इतकं मोठं विजन घेऊन तालुक्यामध्ये पळतोय, त्याला थांबवण्यासाठी, त्याला थोपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाणार तुम्ही? इतक्या खाली उतरणार? बरं, कोणी आणलं या शरद बाबासाहेब सोनवण्यांना? तर या शरद बाबासाहेब सोनवण्यांना आणलं अतुल भाऊसाहेब भांबेरे, मित्र आहे आमचा मित्र आहे। त्या अतुल भाऊसाहेब भांबेरेंनी ज्या ऑफिसमध्ये पुण्याला वाघोली या ठिकाणी त्याला स्क्रिप्ट लिहून दिली, त्याला बाईट घेतली, त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे। त्याच्यामध्ये अतुल भाऊसाहेब भांबेरे स्वतः स्पष्टपणे त्याच्यात दिसतात, ते स्क्रिप्ट लिहितात, ते त्याचा व्हिडिओ घेतात, ते त्याचा व्हिडिओ 3 वेळा रिटेक केला आहे, चुकला आहे म्हणून। काय हो, काय संबंध अतुल भाऊसाहेब भांबेरेंचा? त्यांचा संबंध आहे का ती आदरणीय अतुल शेठ वल्लभ शेठ बेनके यांच्या जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते। निष्ठा आहे त्यांची, पण अशा पद्धतीने आमचं म्हणणं एकच आहे तुम्हाला, तुम्ही ही गोष्ट समाजासमोर नेणार आहात, तुम्ही या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहात, तुमची जबाबदारी फार महत्त्वाची आहे। तुम्ही हे समाज व्यवस्थेपर्यंत पोचवा की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्या कोणाचाही संबंध नाही आहे बाबांनो, याच्यात संबंध त्याच माणसाचा आहे। तुम्ही जर विद्यमान आमदार म्हणून 5 वर्ष राहिले, तुम्ही सांगतात की आम्ही 3300 कोटींची कामं केली, मग तुम्हाला का 2-2 शरद सोनवणे आणावं लागले? 3300 कोटींची कामं करताय, 2-2 शरद सोनवणे आणताय, तुमचे कर्मचारी त्यांना, संचालक त्यांना सूचक होत आहेत। हा संबंध जनतेने समजून घेतला पाहिजे, म्हणून आजची ही प्रेस आहे। मला एवढंच सांगायचं आहे, पुन्हा एकदा सांगतो की हे दोन्हीही शरद सोनवणे हे यांनी आयात केलेले उमेदवार आहेत आणि यांना गायबसुद्धा यांनी केलं आहे। यांचं कुटुंब तळतळ करतंय, रडतंय, धाय मोकलून रडतंय, तुम्ही व्हिडिओ पाहिलेत। आज अशी परिस्थिती की त्या निफाडवरून 4-10 गाड्या भरून त्या पाटलांच्या पंपावर घरावर येऊन बसतील लोक। आज ती त्या ठिकाणी जो शरद बाबासाहेब सोनवणे, त्याची आजी आहे 90 वर्षाची, धाय मोकलून रडतेत, वाणी साहेबांनी व्हिडिओ केला। त्याची बायको आज तिथे आहे, त्याची बहीण आहे, त्याच्या बहिणीला आज त्याचा भाऊ नाही आहे। काय मिळवणार आहात तुम्ही या निवडणुकीतून? काय करायचं आहे तुम्हाला नक्की ठरवा तुम्ही। अशा पद्धतीने चुकीचं बाबांनो वागू नका। तालुक्यात एकच शरददादा भीमाजी सोनवणे आहेत। शरद सोनवणे किती येतील, पण बॅलेट पेपरवर, बॅलेट मशीनवर एकच नाव असणार आहे, शरददादा भीमाजी सोनवणे। शरद सोनवणे किती आहेत त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण शरददादा या तालुक्यात एकच आहे, शरददादा भीमाजी सोनवणे, आणि तो आहे तो जनतेच्या मनामनात आहे। आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे, संभ्रम निर्माण झाला तालुक्यात। कोण म्हणतं हे कोणी आणलं आहे, कोण म्हणतं हे यांनीच आणले असेल, म्हणून हे पुरावे द्यायचे, म्हणून हे व्हिडिओ दाखवायचे की बाबाओ जे करतात आहे ते डोळ्यांनी पहा, बघा की हे कोणत्या थराला जाऊन या तालुक्याची संस्कृती यांनी ढासळायचं काम चालवलं आहे। माझी हात जोडून विनंती आहे त्यांना पण, निवडणूक ही एकदम प्रेमात घ्या, स्पोर्टी पद्धतीने घ्या। तुम्ही काय केलं आहे, काय करायचं आहे ते सांगा, आम्ही काय केलं आहे, जनतेसमोर आरसा आहे, जनता देईल ना मतदान, मागा ना तुम्ही।
अशा पद्धतीने का करताय तुम्ही? विनंती आहे बाबांनो, या तालुक्याची, या वारकरी संप्रदायाची परंपरा असणारा तालुका, छत्रपतींचा तालुका, भाग्यवान आपण मंडळी. 2 तीर्थक्षेत्र, गणेशाचे जन्म, 2 गणपती या ठिकाणी, अष्टविनायक, इतका सौंदर्याने नटलेला, विविधतेने नटलेला आपला तालुका, आणि त्याची संस्कृती, त्याची अस्मिता इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर तुम्ही मलिन करणार असाल तर तुमचा जाहीर निषेध करावा असं वाटतो. बाबांनो, आता तरी सुधरा, बदला. सचिन भाऊ, हे सर्वश्रुत आहे की हे आहे, पण याच्यानंतर तुमची भूमिका आहे किंवा ही जी रणनीती आहे, कूटनीतीचा एक भाग आहे. त्यांचे कार्यकर्ते सांगतात की, आणि त्या पद्धतीने त्यांनी म्हणजे यापूर्वीच्या इलेक्शनमध्ये तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या जातीची लोक उभे केले होते, म्हणून आमचा पराभव झाला किंवा आमच्या नेत्याचा पराभव झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावर काय सांगा? किरण भाऊ, आम्ही पुरावा द्यायला बसलो आहे. कूटनीती असावी. निवडणूक आहेत, तुम्ही तुमच्या रणनीती आखणार आहात, पण त्या आखत असताना आपल्या तालुक्याच्या संस्कृतीला कुठं काळिंबा तर लागत नाही ना. तालुक्यातले शरद सोनवणे उभे केले असते ना तर तुमचे कूटनीती आम्ही समजू शकलो असतो ना. तुम्हाला निफाडून हिंगणावरून आणावं लागला, इतक्या खाली जाऊन तुमची कूटनीती असणार आहे? असं नको आहे. आर्थिक देवाणघेवाण करताय तुम्ही, त्याच्या दारापुढं गाडी उभी केली, एकाला पैसे दिले, खोटं बोलून आणलं होत्या शरद बाबासाहेबांना, वाणी साहेब होते. खोटं काय? तू खूप चांगला मनसेचा कार्यकर्ता आहे, तो दादानो प्रेम करणारा, डांबून ठेवलं आज अक्षरशः. त्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याला दारू पाजतात आहे, तुम्ही त्याची बाईट पहा. अहो, त्या बिचाऱ्याला काही कमी जास्त झालं तर तुम्ही त्या एकुलता एक आहे, ती आजी धायमुकलून लढते की मला एकुलता एक माझा नातू आहे, त्या कुटुंबाने कंप्लेंट केली आहे. नगरला कंप्लेंट दस्त झाली, रजिस्टर झाली MIDC पोलीस स्टेशनला. ते कुटुंब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन बसते, त्याचे फुटेज आहेत माझ्याकडे, दाखवतो तुम्हाला लागले ते. सचिनराव, तुमचा पक्ष कुठला? आमचा पक्ष या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला उभा राहणारा शरददादा सोनवणे हा आमचा पक्ष. तुमचा शिवसेनेशी काही संबंध नाही? शिवसेनेशी, दादा जर शिवसेनेत आहे तर दादांचा शिवसेनेशी संबंध, तर माझाही शिवसेनेशी संबंध असणारच ना वाणी साहेब. तर 3 शरद सोनवणे कोण कोण नावं सांगितली तुम्ही? शरद शिवाजी सोनवणे आणि शरद बाबासाहेब सोनवणे, हे 2च शरद सोनवणे आहेत. तिसरे शरददादा भीमाजी सोनवणे, जे या तालुक्यातले आहेत. फॉर्म काय नावाने भरलाय? शरददादा भीमाजी सोनवणे. आता तुम्हाला नेमकं डिस्प्ले काय करायचे? आम्हाला जे फॉर्म दोघांचे भरलेले आहेत त्याला कायदेशीर आधार आहे. सूचक तुम्ही झाले काय, मी झाले काय, समजा त्यांच्या पतसंस्थेचे लोक झाले तर त्यांनी काय अर्ज अनव्हॅलिड होत नाही. तर तुमचं नेमकं दुखणं काय आहे? आमचं दुखणं नाही आहे, आमची भावना आहे. तुम्ही समजून घ्या. या संविधानाने अधिकार दिला आहे, राज्यात उभे राहा, कुठेही उभे राहा, किती वेळा, 2 वेळा फॉर्म भरा. पण हा सुसंस्कृत तालुका आहे ना वाणी साहेब. तुम्ही कूटनीती करा, पण कशा पद्धतीने करताय, कशा पद्धतीने करताय? आमचं दुखणं नाही आहे वाणी साहेब, आमचं काही दुखणं नाही. आमची अडचण ही आहे की आमच्यावरती 2 दिवसापूर्वी असा ब्लेम करण्यात आला का बाई शरद सोनवणे नेमकी आणली कोणी, ह्यात काय डावत आहे ना शरददादांचा. मी स्पष्ट नाही, तोडगा नाही काढायचा आम्हाला. काय आम्हाला हे आमची पत्रकार परिषद घ्यायचं एकमेव कारण आहे का लोकांसमोर हे आणायचं की बाबा हे शरद सोनवणे आणली कोणी, हा स्पष्ट येतोय. त्यानंतर लोकशाही आहे, कोणाला उभेगाचे त्यांनी करावे, त्याच्यावरती डाव प्रतिडाव होतील, ते आम्हाला मान्य. आम्हाला काय ते म्हणायचं नाही. आम्हाला होऊन द्या, माझं म्हणणं असं आहे. आम्हाला तालुक्याला फक्त एवढं सिद्ध करून दाखवायचं आहे का हे जे 2 शरद सोनवणे आहेत त्यांचा आणि शरददादा सोनवणेंचा काही संबंध नाही. आम्हाला दुसरं असं सांगायचं आहे का ज्यांनी हे केले त्यांना समाजासमोर आणायचं. आम्ही समाजासमोर आणले, ते जे आपल्याकडे व्हिडिओ आहेत ते सगळे आता व्हायरल होतील. त्याची स्क्रिप्ट लिहिताना त्याला 3 वेळा त्याला बोलायला लावलं, न तो चुकला, हे सगळं आपल्याकडे आहे. आपल्याला सगळं व्हायरल होतील. शरददादांचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. जनता याचा पूर्णपणे विचार करेल. आणि जो आपला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे का ह्याचं तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? छत्रपती शिवरायांनी गनिमय कावा केला, राजकारण केलं, डावपेच आखले, यशस्वी माघारी घेतल्या. पण छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एखाद्या घरातली सून सणासुदीला रडताना छत्रपती शिवरायांना कधी सहन झालं नसतं. एखादीची आई आत्महत्या करणार हे छत्रपती शिवरायांना कधी मान्य केलं असतं. त्याची योग्य त्यांच्यावर कारवाई केली असती महाराजांनी.
तुम्ही या तालुक्याचे आमदार प्रत्येक भाषणात छत्रपती शिवरायांचं नाव घेतात आणि तुमच्या काळामध्ये सुनाबाळा, बहिणी, बाप आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल, फाशी घ्यायचं म्हणत असेल तर हे फार मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या नावाने आपल्याला काही भूमिका मांडण्याचा अधिकार तुमचा संपलेला आहे असं मला म्हणायचं आहे. आणि तालुक्याला आम्हाला हे स्पष्ट करून द्यायचं आहे, ह्या सगळ्या प्रकरणाशी शरददादा सोनवणेंचा काही संबंध नाही. या सगळ्या प्रकरणाशी त्या तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांचा पूर्ण ह्याच्यामध्ये यांनीच घडून आणले सगळं प्रकरण, हे आम्हाला स्पष्ट करायचं आहे. या उपर आम्हाला डिस्प्ले काय करायचं नाही. तालुक्याच्या जनतेला हे कळलं पाहिजे का हे कोणी केलेलं आहे आणि यातून आम्ही पुरावे सगळं तुम्हाला हे सिद्ध करून दाखवू, हे अतुल शेठ बेनके यांनीच केलं आहे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि इतक्या खालच्या किरण भाऊ, तुम्ही आता जे बोललात ना की अनेक तालुक्यांमध्ये राज्यभरात त्या नावाची माणसं डमी उभी केली असतील, बरोबर ना? खासदारांच्या वेळेला सुद्धा तसं झालं होतं. पण जुन्नर तालुक्यातला माणूस आंबेगाव तालुक्यातून फॉर्म नाही भरला, जुन्नर तालुक्यातला माणूस निफाडला जाऊन फॉर्म नाही भरला. तुम्ही समजून घ्या, या तालुक्यातला एखादा शरददादा उभा केला असता, शरद सोनवणे उभा केला असता, आपण समजू शकलो असतो, हा विषय इतका गाजलाही नसता. पण इतक्या साध्या कुटुंबातून तुम्ही पोरं उचलून आणलीत का ज्यांची 2 टायमाची खायची भ्रांत आहे, अशा कुटुंबाला तुम्ही दिवाळीमध्ये रडायला लावले. ही तुमची नैतिकता कुठे ठेवली तुम्ही? इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नका तुम्ही, हेच आम्हाला सांगायचं आहे. मला तेच म्हणायचं, डॉक्टर बोलले आले होते, त्यांच्या बरोबर असा काही विषय झाला का या विषयावर? असं सगळ्यांनी वापरले किंवा काय? नाही, सदिच्छा भेट शुभेच्छा द्यायला आले होते. साहेब, आमचा एक प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे फॉर्म भरायचा, पण लोकशाहीमध्ये त्या उमेदवाराला घरी जायचा अधिकार आहे का नाही यायला पाहिजे ना. जर त्यांची फॅमिली जर बोलतीये संबंधित माणसाला की बाबा माझ्या माणसाला, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला घरी पाठवून द्या, मग हे जे आहे हे त्यांना घरी का सोडत नाही? लोकशाहीमध्ये हे योग्य आहे का? त्यांना कायद्याचा आधार आहे ना, काय त्यांनी पोलीस कंप्लेंट करावी, केली ना अहो, सर, साहेब, त्यांनी केली. पोलीस प्रोटेक्शन. प्रश्न कायद्याचा नाही चालला, प्रश्न इथे चाललाय की तुम्ही एका समाज व्यवस्थेचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही या जुन्नर तालुक्याचे आमदार आहात. तो कुठल्या गावचा माणूस आहे, कुठल्या महाराष्ट्रातला आहे का तो कुठल्या देशातला, कुठल्या राज्यातला आहे? तुम्ही एक मानवता म्हणून त्यांना डांबून ठेवणार का? प्रश्न त्याचा चाललाय. कायदे नाही, उद्या कायदेशीर कारवाई. आक्षेप आहे. आमचा प्रश्न, आमचा आक्षेप आहे, एखाद्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस ही भूमिका घेतो आणि जर तर 2 माणसांना डांबून ठेवतो तर लोकप्रतिनिधी या तालुक्याचा असा का? ह्याला आक्षेप आहे. ती लोक निफाडची म्हणजे पाकिस्तानमधली नाही आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या कार्यकर्त्यांनी काय केलं असेल हे मला माहीत नाही, असं त्यांनी जाहीर. माझं असं म्हणणं आहे, आत्तापर्यंत पत्रकार मंडळांनी सुद्धा त्यांना प्रश्न काय विचारणे हाच आम्हाला प्रश्न पडला आहे. डांबून ठेवलेल्या माणसाला सोडवायची जबाबदारी कोणाची असते? आमदाराची का प्रशासनाची? अहो, प्रशासनाची नाही. नाही, एखाद्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यायची याच्यावरती आम्ही डिबेट करतोय. आम्ही कायद्याच्यावरती डिबेट नाही करत. त्यांचा जीव धोक्यात गेलाय, नातेवाईक रडतायत. आमचं प्रशासनाने वाणीसाहेब, आमचं म्हणणं ते, आमचा प्रश्न हाच नाही. तुम्ही एका तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुमची भूमिका मानवतेसाठी काय आहे? प्रश्न सवाल आमचा त्याच्यावर आहे. उद्या कायद्याने काय होईल, उद्या कायद्याने कंप्लेंट होईल, प्रशासन काय ॲक्टिव्ह होईल, महाराष्ट्रात हा विषय गाजतोच आहे. त्यांना सोडण्याचं दुःख नाही. लोक हा देश जर संविधानावर चालतो तर ह्या देशामध्ये अजून ब्रिटिशांची गुलामगिरी आहे का? सावकारकी पद्धत आहे का? गोरगरिबांना डांबून ठेवलं जाईल? प्रश्न तो आहे आमचा. आणि प्रश्न असा आहे का, माझ्या पत्रकार बांधवांना ही पण विनंती, वाणीसाहेब स्पेशली तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ह्या तालुक्यातले मोठे पत्रकार, आम्ही तुमचा आदर करतो, अजून बेनकेला हा प्रश्न विचारला का जात नाही? म्हणजे किती दहशत आहे तालुक्यामध्ये, पत्रकारांवर सुद्धा दहशत आहे. आम्हाला ती भीती वाटायला लागलेली. आम्ही त्या विषयावर बोलत नाही. नाही, मुद्दा तुमचं जो तुम्ही आत्ता म्हटलात की ते म्हणतील की माझ्या कार्यकर्त्यांनी केले, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत किती. त्यांचे कार्यकर्ते म्हणते की आमदारांनी हे नाही केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी. साहेब, आता आम्ही जवळ हे आमदारांनी सांगावं ना, त्यांनी कार्यकर्त्यांना उघडं पाडावं अख्ख्या तालुक्यातल्या. म्हणजे आमदार आज ते आमदार सुद्धा असे आहेत का कार्यकर्त्यांना करायला लावतात आणि त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना आज उघडं पाडलं आमदारांनी. मी अतुल शेठ भांबेरे यांच्या घरच्या कुटुंबियांना विनंती करतो की तुमचा मुलगा जे करतोय तो प्रेमापोटी करतोय, पण त्या आज आमदारांना पत्रकारांना सांगतात ते का आमचा त्या अतुल भांबेरेशी किंवा विशाल पाटलाशी माझा काही संबंध नाही, असं स्पष्ट अतुल शेठ बेनकेची भूमिका आहे. त्यांचे दुसरे कार्यकर्ते असं म्हणतात. म्हणजे मला काय म्हणते, त्यांचे कार्यकर्ते म्हणतात ना, त्यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की आमदारांच्या कार्यकर्त्यांनी असं केलं असेल. बरोबर, त्यांचे आमदारांची संबंध नाही. असं ते आमदार संबंध नाही ना. आमदारांनी छातीचा कोट केला पाहिजे ना कार्यकर्त्यांसाठी. बघितलं पाहिजे पडद्यामागं कोण आहे हे तुम्ही कोणाला सांगायची गरज नाही, सगळ्या जनतेला कळते. प्रश्न असा आहे, तुम्हाला त्यांच्या
कुटुंबियाची काळजी, उमेदवारांची काळजी, की अतुल बेनकेंनी जे काही डावपेच खेळलेत हे दुर्दैव, हे आम्हाला सगळ्यांची आम्हाला आम्हाला या तालुक्याच्या संस्कृतीची काळजी. संस्कृतीची काळजी. का ते सांगतो. आपण इतक्या सुसंस्कृत घरातली सगळी मंडळी आहोत. चुकीचं पॅनल. इतक्या घाणेरड्या पातळीला जाऊन इतक्या नीच प्रवृत्तीला जाणार आहात तुम्ही राजकारणासाठी. काय होऊ शकतं जास्तीत जास्त? विजय किंवा पराजय दोनच गोष्टी होतील. तुम्ही संस्थानिक आहात ना, बापजाद्यांपासून 40 वर्षापासून तुमच्या घरात आमदारकी आहे ना, मग तुम्ही इतक्या खाली का उतरताय? अरे नका उतरू. तुम्ही संस्थानिक आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चालवतात. माझ्याकडे फोटो आहेत तुमच्या MIDCवर डांबून ठेवले त्या पोरांना. दाखवतो ना साहेब, MIDCचे फोटो आहेत. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करताय का? तिथं तुम्ही नेताय, 2 दिवस इकडे फिरवताय, 2 दिवस तिकडे फिरवता. कशासाठी करताय हे? कशासाठी चाललंय तुमचं? या तालुक्याच्या संस्कृतीला जर कोणताही नेता गालबोट लावणार असेल तर आम्ही तरुण ते सहन करणार नाही. राजकारणाच्या पद्धतीने होईल, पण तालुक्याच्या संस्कृतीला गालबोट लागायचा अधिकार तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळं आम्ही कोणाला तो अधिकार दिलेला नाही. शरद सोनवणे असले तरी चुकीचे वागत असेल तर शरददादाच्या सुद्धा चुकीच्या वागण्याला आम्ही समर्थन करणार नाही, लक्षात ठेवा. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे आमच्या नेत्याचा, ठामपणे सांगतो. इतक्या खाली उतरून आमचा माणूस कधी राजकारण करणार नाही. दाखवतो. वणीला आणि वणीच्या बाजूला एक छोटं गाव आहे. अतुल बेनके नावाचे 2 माणसं होती. आम्हाला फोन पण आला. दादा म्हणले का या भानगडीत आम्हाला, दादा म्हणलं असं, आम्ही हसलो. दादा म्हणले आपल्याच हिंमती आपण काम केले, समोर लढायची, याचे फॉर्म बिम नाही भरत बसायची. ही भूमिका शरदाने घेतली. बरं, ही तुम्ही चौकशी करून बघा, वणीमध्ये अतुल बेनकेंचा नावाचा माणूस आहे का नाही. आम्ही म्हणतो वेग नाही बोलत, आम्ही पुराव्याशी सांगतोय. आम्ही नाही केलं उभं त्यांना. आम्हाला कळतं आमचं कामावर आमचा विश्वास आहे ना. हे पहा, हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ त्याच्या वडिलांच्या मोबाईलचा आहे. त्याच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणावरून आहे त्या ठिकाणावरून त्यांनी 2 दिवसापूर्वीपर्यंत फोटो व्हिडिओ टाकत होता. आता त्याचं सगळं बंद करून टाकलं. आता तो अशा गंभीर डांबून ठेवला असं तुमच्याकडे काय पुरावा? MIDCतला फोटो दाखवतो वाणी सर मी तुम्हाला, 2 मिनटं फक्त. हा त्याचा स्वतःचा फोटो आहे आणि MIDCच्या ऑफिसचा फोटो दाखवतो. एकच मिनिट. हा स्वतः रेकॉर्डिंग पाठवून तुम्हाला सगळी रेकॉर्डिंग हे मिळेल. सगळं देतो. सगळी रेकॉर्डिंग तुम्हाला सगळं. त्यांनी काय राजनीती वापरली, कूटनीती वापरली, तुम्ही एवढे हतबल का झाला? अहो आम्ही हतबल झालोच नाही. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारताय वाणी साहेब. वाणी साहेब, आम्ही हतबल आम्ही हतबल नाही. हतबल ते झाले. हतबल ते हतबल ते झाले. झाले. इतक्या 33 आम्हाला त्यांची काळजी नाही. साधा ह्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी संतोष सरांनी दिलेलं आहे, संतोष शेटनी दिलेलं आहे. काय दिलंय? एका न्यूज चॅनलला बातमी आली की शरद सोनवणे यांना आणलंय कुणी. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये ते संभ्रम तयार करत होते की शरद दादांनीच ते आणले. त्याच्यासाठी ही पत्रकार त्यासाठी साहेब, आता हातबल कोण आहे तालुक्याला माहिती आहे. तुम्ही काय करू शकता सर? तुम्ही शरद सोनवणे आणू शकता, पण या तालुक्याचा शरद दादा कधीही आणू शकत नाही. आमच्याकडे शरद दादा आहे, तुमच्याकडे शरद सोनवणे. हो, आमच्याकडे शरद दादा आहे ना, आपला माणूस. त्यामुळे आम्हाला तिची भीती नाही आहे. नेत्यांनी सामान्य ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.